शुभ सायं सर्वेभ्यः। व्यंजन संधि हम पढ़ रहे हैं। पिछले लेक्चर में क्लास में हमने अनुनासिक संधि पढ़ी है। ठीक है। आज हम पढ़ रहे हैं तुकागम संधि। तुक आगम, इसका विग्रह यहाँ पर दिया है। तुक आगम, तुक मतलब त, तुक में बस त ही आता है, तो त आगम होता है। ठीक है। अब तक हमने आदेश जिस संधि में होता है वो संधि हमने पढ़ी है। आगे भी आदेश वाली संधि है, बट आगम वाली ये पहली संधि है कि जहां पर आगम होता है। और आगम और आदेश किसे कहते हैं ये हमने पहले सीखा है। आदेश किसे कहते हैं, कौन बताएगा? आदेश कशाला म्हणायचं आणि आगम कशाला म्हणायचं? आदेश कशाला म्हणायचं आणि आगम कशाला एखाद्या म्हणायचं? वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो हम्म. तर त्या वर्णाला आदेश असं म्हणतो आपण. बरोबर. आणि एखादा वर्ण त्या दुसऱ्या वर्णाच्या जागी येण्याऐवजी त्याच्या सोबत येतो, तर त्या सोबत येणाऱ्या वर्णाला आपण आगम म्हणतो. बरोबर, छान। ठीक है। तो आगम और आदेश किसे कहते हैं? जब किसी वर्ण की जगह पे दूसरा वर्ण आता है, पहले वाले वर्ण को हटाकर, तो उसको हम ठीक है। तो आदेश किसे कहते हैं? किसी वर्ण को हटाकर दूसरा वर्ण आता है उसे आदेश कहते हैं। और आगम किसे? पहले वाले वर्ण को न हटाते हुए उसके पास में आके बैठ जाता है, उसे हम आगम कहते हैं। तो आज हम पढ़ रहे हैं तुकागम संधि। तुक आगम, जिस संधि में तुक आगम होता है, तुक मतलब क्या? तो इस वर्ण का आगम होता है, उसे हम कहते हैं तुकागम संधि। ठीक है। देखो, मराठी में परिभाषा दी है, तो पहले मराठी में देखते हैं। ह्रस्व अ ई उ या स्वरांच्या छ पुढे पाहिजे, ते शब्द विसरलेला आहे। या स्वरांच्या पुढे, या स्वरांच्या पुढे छ व्यंजन आले असता, काय सांगितलेली आहे परिस्थिती? ह्रस्व अ ई उ या स्वरांच्या पुढे छ व्यंजन आले असता, तर छ व्यंजनाच्या अगोदर तुक आगम होतो। कोणत्या व्यंजनाच्या अगोदर? छ या व्यंजनाच्या अगोदर तुक आगम होतो, म्हणजेच त्याच्या अगोदर त हा वर्ण येणार आहे, त हे व्यंजन येणार आहे। ठीक आहे। नंतर त वर्णाच्या पुढे छ वर्ण आल्यामुळे त वर्णाच्या जागी च वर्ण आदेश होतो। नंतर त व्यंजनाच्या पुढे छ आल्याने तच्या जागी काय आदेश होतो? च आदेश होतो। म्हणजेच दोन आदेश, एक आगम आहे आणि एक आदेश या संधीमध्ये सांगितलेला आहे। पहिल्यांदा त या वर्णाचा आगम होतो आणि नंतर त्याच तच्या जागेवर च असा आदेश होतो। मागे जे आपण त स्थाने च ही संधी पाहिली, त्या ठिकाणी त्या संधीचा हा एक अपवाद आहे। इथे आपण काय पाहिलं होतं? तच्या पुढे च आला तर तच्या जागेवर काय करायचं आहे? च करायचा आहे, बरोबर। परंतु इथे पूर्वपदाच्या अंती अगोदरच त आहे, बरोबर ना? समजतंय ना? परंतु तुकागम संधीमध्ये काय आहे? तिथे अगोदरच त नाही, तर तुकागम संधीच्या नियमाने तिथे तचा आगम होत आहे, म्हणजे तिथे त नंतर आलेला आहे। म्हणून इथे तच्या पुढे जेव्हा छ येईल, ते तरी सुद्धा तच्या जागेवर च आदेश करायचा आहे। ठीक आहे। उदाहरण इथे सूत्र रूपाने स्पष्ट केलेलं आहे। अ ई उ यांच्या पुढे छ आला तर काय आगम करायचा आहे? त आगम करायचा आहे। कोणाच्या अगोदर? छ च्या अगोदर, म्हणजेच अ ई उ आणि छ यांच्यामध्ये त चा आगम होईल आणि नंतर त च्या जागेवर छ च आदेश होईल। ठीक आहे। उदाहरण पहा, परिधन छेद
पूर्वपदाच्या अंती ई हा स्वर आलेला आहे. ठीक आहे. आणि पुढे छेदह चा छ आलेला आहे. ह्रस्व स्वर अ इ उ यांच्या पुढे छ आला तर छ च्या अगोदर त आगम करायचा आहे. इथे स्वच्छ उदाहरण अगोदर पाहूयात आपण, कारण की ते विग्रह करून दाखवलेलं आहे. स्व अधिक छह. श्लोक नियम समझ में आया है? रूल समझ में आया? श्लोक हाँ सर, क्या समझ में आया? समझ में एक आया। बार एक्सप्लेन करो श्लोक। हिंदी में मैंने बताई नहीं, कैसे समझ में आया? सर थोड़ा बहुत जो आ रहा है वही क्या आया है थोड़ा वो बहुत हो बताओ, रहा है। कितना समझ में आया है वो बताओ, रूल्स क्या है वो बताओ, जितना समझ में आया वो बताओ, गलत हुआ कोई बात नहीं। बोलो बोलो बोलो, जल्दी बोलो। अ, पूर्व पद के अंत में कौन से स्वर चाहिए वो बताओ। पूर्व पद के अंत में कौन से स्वर चाहिए? सर आपकी आवाज अभी चली गई है। बाकियों की भी आवाज चली गई मेरी। नाही अटक सर, क्या आवाज है? येतोय तुमचा. श्लोक फिर से देखो। पूर्व पद के हाँ अंत सर। में ह्रस्व अ ई उ इनमें से कोई एक स्वर चाहिए। ठीक है। और आगे यस उत्तर सर। पद के शुरुआत में छ चाहिए। क्या चाहिए? छ चाहिए। यदि ऐसा है तो दोनों के बीच में त का आगम होता है। आगम होता है मतलब क्या? वो किसी के जगह पे नहीं आता है, उनके पास आके बैठ जाता है, दोनों के बीच में बैठ जाता है त। ठीक है। जैसे यहां पर देखो, ओके सर। स्व अधिक छह, यहाँ पर स्व में क्या है अंत में? श्लोक बताओ। स्व सर इस कहाँ पे? स्व इसमें अंत में स्वर कौन सा है? वो स्व में अंत में स्वर कौन सा है? सर बोल के देखो ना श्लोक, ऐसा क्यों कर रहे हो? सर वो वो कैसे? वो स्वर थोड़ी है श्लोक। सर वो वो आ क्या रहा है? है। वो व्यंजन है। वो में क्या है? क्या सुनाई दे रहा है? वो बोलते समय क्या सुनाई दे रहा है अंत में? रुद्र, सर सर मी सांगू? अस्वर है। श्लोक सर कौन सा स्वर है? अस्वर है अ। और ये अ कब सीखा है स्वर हमने? श्लोक हमने वर्ण विचार में सीखा है। सीखा है कितना डीप में सीखा हमने, फिर भी आप ध्यान नहीं देते हो। ठीक है। अ आया है, उसके सामने छह है, छह, इसलिए दोनों के बीच में त का आगम हुआ। किसका आगम हुआ? त, इस व्यंजन का आगम हुआ, मतलब त व्यंजन आया। बाकी दोनों पद वैसे की वैसे है। बाद में आगे छ आने के कारण त के स्थान पर हमने च आदेश किया और शब्द क्या बना? स्वच्छ। सर तुमचा आवाज खूपच कटत आहे. बाकीच्यांना कट होत आहे. अंबिका मॅम, आवाज येतोय व्यवस्थित? सर वैश थोडा थोडा आणि कटून राहिला ते आवाज. थोडं थोडं कटतच येतोय. थोडा थोडा कटून राहिला सर आवाज. ओके ओके ओके. आता येतोय? स्पष्ट येतोय? हा सर, आता येऊन राहिला. स्वच्छ उदाहरण समजलंय? हो सर. सर पण मला एक डाऊट आहे. हा बोल सर ना. तिथे त कसं घेतलं? सर एकदा मला सांगा तच्या ना जागी तिथे मग त्याला च मध्ये कसं आलं तर? त च्या पुढे जर छ आला किंवा च आला,
तर तच्या जागेवर च सर आवाज ब्रेक आदेश होता. येतोय, आवाज येतोय. ब्रेक होतोय सर आवाज तुमचा. तच्या हॅलो. पुढे जर छ व्यंजन आलं तर तच्या जागेवर च आदेश होतो. अच्छा. समजलंय? त्यामुळे तच्या जागेवर च आदेश केलेला आहे हो. आणि शब्द तयार झालेला आहे स्वच्छ. अच्छा, हा ठीक आहे. अच्छा. समजतंय? हो सर. अजून काही शंका आहे? काय सर? अजून काही शंका आहे? तर सर आवाज ब्रेक होत. ब्रेक होतोय आणि दुसरा पण आवाज येतोय मध्ये सर. सर आवाज नाही येत. येतोय आवाज अंबिका मॅम आता? हा सर आता येतोय. ठीक है, काही शंका आहे? समजलंय? हो सर समजलं. समजलं सर. ठीक है, यहाँ पर जो और उदाहरण दिए है वो देखो। समजलं सर. परिधन छेद, यहाँ पर क्या आया है? ह्रस्व ई आया है। ठीक है, इसलिए यहाँ पर आगे छेद का छ है, तो दोनों के बीच में त आदेश होने के बाद उसके बाद च आदेश हुआ। त आगम के साथ च आदेश के कारण परिच्छेद रूप के बना है, परिच्छेद। समजलंय? परिच्छेद उदाहरण समजलंय? हो सर. संधि धनछेद, संधिच्छेद। संधिच्छेद. ठीक आहे, इथे संधी विच्छेद असा सुद्धा शब्द असतो. तिथे सुद्धा वी काय आहे? ऱ्हस्व आहे. त्यामुळे तिथे सुद्धा त आगम झाला आणि नंतर तच्या जागेवरती च आदेश झाला आणि शब्द काय तयार झाला? संधी विच्छेद, संधिच्छेद, संधी विच्छेद, दोन्हीचा अर्थ एकच आहे. ठीक आहे, दोन्ही याच संधीची उदाहरणं आहेत. अनु अधिक छेद काय शब्द होईल? अनुच्छेद. अनुच्छेद, अनुच्छेद. अनुच्छेद, अनुच्छेद. अनुच्छेद। अनुच्छेद. वृक्षधन छाया, वृक्षछाया. वृक्ष वृक्ष. छाया. छाया, बरोबर, छान. वृक्षछाया. ठीक आहे, समजले इथपर्यंत? या संधीची उदाहरणं फारशी बघायला मिळत नाहीत, तुरळकच उदाहरणं याची आहेत. तुकागम संधीमध्ये काही शंका आहे? नाही सर. मध्ये मध्ये नाही भरपूर सर. जण ऍबसेंट होते. स्वाती मॅम ऍबसेंट होत्या, शरयू मॅम ऍबसेंट होत्या. सर मी ना जॉईन केलं सर, पण माहितीये का माझं ते एकदम झूम डिलीट झालं होतं आणि मी खूप ट्राय करत होती म्हणजे गुरुवार आणि शुक्रवारला, तर माझं जॉईनच नाही करणं झालं सर. मी मेसेज ओके. पण टाकला तुम्हाला टेलिग्रामवर, मला रेकॉर्डिंग पाठवाल म्हणून. तर चालेल. आणि कालचं पण माझं आता जॉईन वर्ग नाही होऊ जे आहे ना, शकलं सर. आपले आता मोठे जे प्रकरण आहेत ते आता संधी हे मोठं प्रकरण आहे, तर ते आपलं जवळजवळ आता अर्ध हा झालंय. हा. अजून अर्ध प्रकरण राहिलेलं आहे आणि याच्यानंतर समास एक मोठं प्रकरण आहे. बाकी सगळे छोटे छोटे प्रकरण हो आहेत. सर. त्यामुळे आता शेवटी शेवटी तुम्हाला थोडासा कस लावावा लागणार आहे. ठीक आहे, सर हा बोला ना स्वाती मॅम. गुरुवार आणि शुक्रवारचं कोणाकडे असेल तर स्क्रीनशॉट पाहिजे होते सर मला, ठीक आहे, आपण हे संधीच्या कारण ते नंतर मी माझं मिस तुम्हाला झालं. दाखवतो. तुम्ही स्क्रीनशॉट आत्ताच घेऊन टाका. हा ठीक आहे, हा तुकागम संधी हा. हो समजली? हो. हा, आणि कालचं पण सर. पुढची बघा, छत्व संधी. छत्व संधीचा काय नियम आहे?
जेव्हा त वर्णाच्या पुढे श वर्ण असेल, ठीक आहे. आता इथे दोन्हीही म्हणजे पूर्वपदाचं अंतिम व्यंजन आणि उत्तर पदाचं सुरुवातीचं व्यंजन अशा दोन्हीही ठिकाणी आदेश होतात. ठीक आहे. बघा काय नियम आहे. जेव्हा त वर्णाच्या पुढे श वर्ण असेल तेव्हा त वर्णाच्या जागी च वर्ण व श वर्णाच्या जागी छ वर्ण आदेश होतो. काय सांगितलं, त च्या पुढे जर श आला तर त च्या जागेवर च आणि श च्या जागेवर छ आदेश होतो. म्हणजे पूर्वपदाचं अंतिम व्यंजन आणि उत्तर पदाचं सुरुवातीचं व्यंजन या दोन्हीच्या ठिकाणी आदेश होतात. ठीक आहे. इथे सूत्र रूपाने दिलेला आहे त अधिक श, तर त च्या जागेवर च आणि श च्या जागेवर छ असा आदेश होतो. लोग छत्व संधि का रूल क्या है, जब त व्यंजन के सामने श यह व्यंजन आता है तब त के स्थान पर च और सामने वाले श के स्थान पर छ आदेश होता है. ठीक है. मतलब त व्यंजन चला जाएगा, उसकी जगह पे च आएगा, और श व्यंजन चला जाएगा, उसकी जगह पे छ यह व्यंजन आएगा. ठीक है. अब यहां पर देखो, तत् अधिक श्लोकम, तत् अधिक श्लोकम, उदाहरण क्या है, तत् अधिक श्लोकम. त के सामने श्लोकम का श आया है, सही है. हाँ सर. इसके कारण त के स्थान पर च और श के स्थान पर छ आदेश होने के कारण रूप क्या बना है, तच्छ्लोकम. तच्छ्लोकम, छ्लो छ्लो श्लोकम, तच्छ्लोकम. समझते हैं. हाँ सर. हो सर. ठीक आहे. इथे तीनही स्टेप दिलेले आहेत. तच्या जागेवर च आदेश झाल्यामुळे तच असं रूप सर झालेलं आहे. तुमचा आज आवाज आणि अटक आहे श्लोकम, थोडा. सर आवाज होता. येतोय आवाज. ठीक आहे. इथे तच्या जागेवर च आदेश होऊन तच असं रूप झालेलं आहे, आणि श्लोकम श च्या जागेवर छ आदेश झाल्यामुळे श्लोकम असं झालेलं आहे. आणि रूप काय तयार झालेलं आहे, तत् श्लोकम. समजते. उदाहरण समजली आहेत. इथे सगळीच उदाहरणं मी हो सोडवून सर. दाखवलेली आहेत. जसं तत् धन श्रुत्वा, तत् श्रुत्वा, जगत अधिक शत्रुः, जगत शत्रुः, सत् अधिक शीलः, सत्शीलः, उत अधिक श्वासः, उच्छ्वासः. वैसे मच्छिरः, इसका विग्रह क्या होगा, कुठला सर? मच्छिरः, इसका विग्रह बताओ. मत प्लस अधिक शरः, मत अधिक मती शिरः, मती अधिक शिरः, शरः किंवा मत अधिक शिरः. मत अधिक शिरः, यह आंसर सही है. ठीक है. शिरः. क्योंकि मति अधिक शिरः यदि हम करेंगे तो क्या होगा, आपको समझ में आ रहा है. हाँ. ठीक है. इसको हम करके देखते हैं. ठीक है. मति अधिक शिरः करते हैं, नहीं तो शरह करते, क्योंकि इधर लिया तो शिरह नहीं होगा, शरः. शरह. हाँ. हाँ. अब किसके सामने कौन आ रहा है, कौन बताएगा. कौन से वर्ण के सामने कौन सा वर्ण आ रहा है. पूर्व पद का अंतिम कौन है, उत्तर पद का ईच्या शुरुवात पुढे में. सर ईच्या पुढे ईच्या समोर अ येत आहे. श आलेला आहे. ईच्या ईच्या पुढे समोर अ येत आहे. अ कसा येईल, कुठून येईल, अ रचना हा श श. श आलेला आहे.
परंतु जर असं असेल तर तच्या जागेवर च कसा होईल? होणारच नाही, कारण की त आणि श च्या मध्ये ई आलेला आहे. बरोबर की नाही? त्यामुळे असा विग्रह होणार नाही. अजून एक उदाहरण मी इथे लिहितो. ठीक आहे. मत अधिक शिरः मत हम्म. अधिक शिरः मत शत्रु विग्रह क्या होगा ये आपको बताना है। मत शत्रु इसका विग्रह क्या होगा बताओ। मत प्लस शत्रु बरोबर आहे. मत धन शत्रु शत्रू असं पाहिजे, तिथे त्रु असा झालेला आहे. त्याला बरोबर करूयात. समजलंय? छत्व संधी समजलेली हो आहे. सर. हो हो सर, सर. काही समजलं. शंका हो आहे? सर. हे नाही सर. उदाहरणं तुम्ही वहीमध्ये लिहा, तेव्हा तुम्हाला अजून स्पष्ट होतील. आणि जिथे जिथे स्तोत्रामध्ये किंवा गीतेमध्ये येतील हे उदाहरणं, ते तुम्हाला तेव्हा लक्षात येईल. ठीक आहे. विग्रह मत शत्रू म्हणजे माझा शत्रू, मत शिरः म्हणजे माझं शरीर, उत्श्वासः उच्छ्वासः म्हणजे निघणारा श्वास, शीलः म्हणजे आचरण, सत्शीलः चांगले आचरण, जगत शत्रू जगाचा शत्रू, उत्श्रुत्वा उत्श्रुत्वा तत्श्रुत्वा ते ऐकून असा अर्थ होईल. तत् म्हणजे ते, श्रुत्वा म्हणजे ऐकून. हे प्रत्यय सुद्धा आपल्याला पुढे शिकायचे आहेत. त्वा प्रत्यय, ल्यप प्रत्यय. ठीक आहे. चालेल. आज आपण तुकागम संधी आणि छत्व संधी अशा 2 संधी आपण आज शिकलेलो आहोत. व्यंजन संधीच्या आपल्या अजून 2 संधी राहिलेल्या आहेत, ज्या आपण उद्या शिकणार आहोत. ठीक आहे. चालेल. थांबूया तिथे. शुभरात्री सर्वेभ्यः. शुभरात्री. शुभरात्री. शुभरात्री.